सुखकर आहे बुद्धाचा जन्म, सुखकर आहे सद्धम्म देसना, सुखकर आहे संघ एकता, सुखकर आहे संघ तपस्या. उपस्थित बंधूंनो, ज्यांनी संपूर्ण जगाला दुःखमुक्तीचा मार्ग दाखविणारे दुःखमुक्त महामानव, अरहंत सम्यक समृद्ध जीवनमुक्त सुगतियुक्त देव आणि मनुष्याचे सारथी, दमनशील पुरुषाचे गुरु शाक्यमुनी भगवान गौतम बुद्ध आणि बुद्धांच्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि या सद्धम्माचा गेले 2600 वर्षापासून अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांना त्रिवारवंदन. चक्रवर्ती सम्राट अशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले व या बुद्धाच्या पावन भूमीमध्ये मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या उद्धारासाठी ज्या ज्या महान मानवांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं त्या सर्व महान मानवांना कोटी कोटी वंदन. उपस्थित सर्व गुरुजनांना सविनय जय भीम. या ठिकाणी बौद्धधन पंचायत समिती या समितीच्या माध्यमातून आषाढ पौर्णिमेच्या अश्विन पौर्णिमा वर्षावास मालिकेच्या निमित्तानं प्रवचन मालिकेचं आयोजन करण्यात आलं आणि आजचं 12वं पुष्प हे फुटण्याची या ठिकाणी मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व संस्कार समितीचे आदरणीय अध्यक्ष आणि चिटणीस यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आजच्या 12व्या पुष्पाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या बौद्धधन पंचायत समिती या समितीचे उपकार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ बौद्धाचार्य आदरणीय एच.आर. गुरुजी, त्याचबरोबर या समितीचे उपकार्याध्यक्ष आदरणीय मोरे गुरुजी, या समितीचे सरचिटणीस आदरणीय राजेशजी घाडगे साहेब, त्याचबरोबर संस्कार समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय पवार गुरुजी, संस्कार समितीचे सन्माननीय चिटणीस आदरणीय मनोहर मोरे गुरुजी, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे गटप्रतिनिधी आदरणीय तुकारामजी घाडगे साहेब, आदरणीय भूपतजी मोरे गुरुजी, त्याचबरोबर राजाभाऊ डोंगरे गुरुजी, आदरणीय नितीनजी जाधव, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे बौद्धधन पंचायत समिती अंतर्गत न्याय निवाडा कमिटी या कमिटीचे माजी अध्यक्ष आणि माझे सासरे आदरणीय गिरी गमरे साहेब आणि आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बौद्धाचार्य माझे गुरुवर्ग, मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा सविनय जय भीम करतो. त्याचबरोबर महिला मंडळाच्या आदरणीय आमच्या अंजलीताई मोहिते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व त्यांच्या सहकार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचे सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. बंधूंनो, या ठिकाणी आजचा जो माझा विषय आहे तो मानवी जीवनातील अधोगतीची कारणं, ज्याला पराभव सूत्र म्हणून म्हटलं जातं, की ज्या तथागत भगवान गौतम बुद्धांनी 84,000 सूत्रांच्या माध्यमातून आपल्या भिक्खू संघाला त्याचबरोबर उपासक वर्गाला जी धम्मदेशना दिलेली आहे की त्यांचं जीवन उंचावण्यासाठी, जीवन शुद्धी आणि समाधानी करण्यासाठी जी 84,000 सूत्रांच्या माध्यमातून जी धम्मदेशना दिलेली आहे त्यातली जी काही सूत्र आहे त्यामध्ये मग महामंगल सूत्र असो, आजचं जे पराभव सूत्र असो, अशी जी काही सूत्र आहेत की जी सूत्र गृहस्थी जीवन जगणाऱ्या माणसाचं जीवन कसं उंचवता येईल, गृहस्थी जीवन जगणारा मनुष्य कसा सुखी होईल यासाठी केलेली ही धम्मदेशना आहे. आणि असा हा मानवी जीवनातील अधोगतीची कारण ज्याला पराभव सूत्र म्हणून म्हटलं जातं, ह्या पराभव सूत्राचा विषय मला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बंधूंनो, पराभव सूत्र या सूत्र पिटकामधील बुद्धक निकायामधील सूक्त निपात जो ग्रंथ आहे त्या सूक्त निपातामध्ये हा पराभव सूत्र आढळतं. या पराभव सूत्रामध्ये जसा मनुष्य या सृष्टीमध्ये जन्माला आल्यानंतर अल्पजीवी असा मनुष्य आहे आणि असं हे अल्प आयुष्य मिळाल्यानंतर प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपलं नेहमी कल्याण व्हावं, आपण नेहमी यशस्वी व्हावं, आपल्याला कधीही अधोगती होऊ नये, आपल्याला अपयशाची फळं कधी चाखता येऊ नये. आणि अशा अपेक्षा असून सुद्धा कधी कधी मानवाची अधोगती होताना आपण पाहतो. मग या माणसाच्या अधोगतीची कारण नक्की काय आहे? की बुद्धांनी श्रावस्ती येथील अनाथ पिंडकांनी बांधलेल्या जेतवन विहारामध्ये हा धम्म उपदेश केलेला आहे.
आणि या धम्म उपदेशामध्ये 12 प्रकारची म्हणजे 12 कारणं सांगितली आहेत की माणसाची अधोगती कशा प्रकारे होते किंवा माणसाच्या पराभवाची जी काही कारणं आहेत ती 12 कारणं यामध्ये नमूद केलेली आहेत। आणि हा विषय अत्यंत गृहस्थी जीवन जगणाऱ्या माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। गृहस्थी जीवन जगणाऱ्या माणसानं या अधोगतीची 12 कारणं जर समजून घेतली आणि त्यानुसार जर चांगलं आचरण केलं तर मनुष्याचा कधीही पराभव होणार नाही। आणि म्हणून हे पराभव सुद्धा मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं असं सुद्धा मानलं गेलेलं आहे। जसं महामंगल सूत्रामध्ये मानवी जीवन कसं उंच व्हावं यासाठी बुद्धाने 38 सद्गुण सांगितलेले आहेत, 38 मंगले सांगितलेली आहेत। त्याचबरोबर हे पराभव सुद्धा आहे की ज्या पराभव सूत्रामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांनी माणसाच्या अधोगतीची कारणं सांगितली आहेत। या ठिकाणी या पराभव सूत्राची सुरुवात होत असताना असं म्हटलं जातं की भंते आनंदाने आपल्या सर्वांना माहीत आहे की जी पहिली धम्मसंगती भरवण्यात आली त्या धम्मसंगतीमध्ये भंते आनंदांना सुत्त पिटकाचं प्रमुख नेमण्यात आलं आणि 84,000 स्कंदांपैकी 82,000 स्कंद फक्त भंते आनंदांच्या पाठ होते। आणि म्हणून भंते आनंदांनी या सूत्राचं वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे की मी असे ऐकले आहे की एके समय तथागत भगवान गौतम बुद्ध श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये राहत असताना रात्र संपता संपता सारं जेतवन तेजोमय करीत एक देवता तथागत बुद्धांजवळ आला। बुद्धांना वंदन करून बाजूला उभा राहून असा म्हणू लागला की आम्ही तथागत बुद्धांना पराभव पावणारा व्यक्ती कोण आहे आणि पराभवाची कारणं कोणती हे विचारण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। तर पराभवाची कारणं कोणती आपण मला स्पष्ट करावी। आणि मग बुद्धांनी त्यांची विनंती मान्य केलेली आहे आणि विनंती मान्य केल्याप्रमाणे त्यांनी या सूत्राच्या माध्यमातून पराभव पावणाऱ्या व्यक्ती कसा ओळखावा त्याच्या पराभवाची कारणं कोणती आहेत या ठिकाणी नमूद केलेली आहे। पराभव सुद्धा हा 1 तासाचा विषय नाही आहे। प्रत्येक कारणावर जवळजवळ अर्धा ते 1 तासाचं प्रवचन होऊ शकतं आणि हा एवढा मोठा विषय 40 ते 50 मिनिटांमध्ये किंवा 1 तासामध्ये बसवणं खूप कठीण असल्यामुळे पाली भाषेची जी काही गाथा आहे ती गाथा न बोलता कारण त्याच्यामध्ये वेळ न घालवता जी पराभव सूत्राची जी कारणं सांगलेली आहेत त्याचा मराठी अनुवाद जे केलेला आहे ते अनुवाद मी आपल्या या ठिकाणी माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मी आपल्या सर्वांच्या समोर लहान आहे। आपण सर्व माझ्यासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ आहात। माझ्याकडून याला कदाचित जर काही चूक झाली तर आपण मला क्षमा करावी अशी आपल्या समोर या ठिकाणी मी याचना करतो। आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करत असताना बुद्ध पराभव सूत्राचं पहिलं कारण असं सांगतात। बुद्ध असं म्हणतात की कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखं आहे। धम्मप्रेमी हा उन्नत पथावर असतो आणि धम्मद्वेषी हा अधोगतीचा वाटसरू असतो। बुद्ध काय म्हणतात की कोणाची उन्नती होत आहे सहज समजण्यासारखं आहे की जो धम्मप्रेमी आहे जो धम्मानुसार आचरण करणारा आहे ज्याची धम्मचर्या करणारा आहे जो शीलवान आहे सदाचारी आहे गुण संपन्न आहे जो थोडे शिकून धम्माचा प्रत्यक्ष अनुभव घेतो धम्माची हेळसांड करत नाही त्याच व्यक्तीला धम्मधर म्हणून म्हटलं जातं। असा जो धम्मचारी वर्ग आहे असा जो धम्म कार्यामध्ये तत्पर असणारा व्यक्ती आहे जो धम्म समजून धम्मानुसार आचरण करणारा व्यक्ती आहे अशा व्यक्तीची नेहमी प्रगती होत असते। आणि जो धम्मद्वेषी आहे की जो शीलाचं आचरण करत नाही जो सदाचाराचं पालन करत नाही जो धम्मानुसार जीवन जगत नाही अशा मनुष्याला धम्मद्वेषी म्हणून म्हटलेलं आहे। आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात की जो शील सदाचाराचं पालन करतो जो धम्मानुसार आपली जीवनचर्या चालवतो असा मनुष्याला काही अशा प्रकारचा त्याला म्हणजे त्याची उन्नती होते। ती उन्नती होत असताना बुद्ध असं म्हणतात की जो शील सदाचाराचं पालन करतो असा व्यक्तीला कधीही पश्चाताप करण्याची वेळ येत नाही।
त्याचबरोबर जो शील सदाचाराचं पालन करतो असा मनुष्य कधीही कामधंद्याकडे दुर्लक्ष न करता नेहमी अमाप अशी संपत्ती गोळा करत असतो. जो शीलाचं जो सदाचाराचं पालन करणारा व्यक्ती असतो, जो धम्मानुसार जीवन जगणारा व्यक्ती असतो, त्याची कीर्ती जगभर पसरली जाते. त्याचबरोबर जो धम्मानुसार आचरण करणारा व्यक्ती असतो, जो धम्म पारायण असतो, असा मनुष्य एखाद्या श्रमणांच्या, एखाद्या ब्राह्मणांच्या किंवा एखाद्या गृहस्थांच्या बैठकीमध्ये जर बसला तर ताट मानेने आपले विषय मांडत असतो. असा जो शील संपन्न सदाचारी जीवन जगणारा जो व्यक्ती असतो, त्याच्या मृत्यूच्या काळी तो संयमित असतो आणि मृत्यूनंतर त्याला सद्गती प्राप्त होते. आणि म्हणून जो उन्नतीचा वाटसरू असतो, जो उन्नत पदावर असतो, ज्याची प्रगती होत असते, असा मनुष्य हा धम्मप्रेमी असतो. आणि जो धम्मद्वेषी असतो, जो कधीही सदाचाराचं पालन करत नाही, शीलाचं आचरण करत नाही, धर्मानुसार चर्या करत नाही, अशा मनुष्याची नेहमी अपकीर्ती पसरते. असा मनुष्य नेहमी निरुद्योगी असतो, त्यामुळे तो कधीही संपत्ती गोळा करू शकत नाही. जो शीलवान नसतो, जो सदाचारी नसतो, जो शीलानुसार आचरण करत नसतो, जो धम्मपारायण नसतो, असा व्यक्ती ब्राह्मणांच्या, श्रमणांच्या किंवा एखाद्या गृहस्थांच्या बैठकीमध्ये ताट मानेने बसू शकत नाही. आणि अशा मनुष्याच्या मृत्यूच्या समयी तो दुर्गतीस प्राप्त होतो. आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात की जो धम्मप्रेमी असतो तो उन्नत पदावर असतो आणि जो धम्मद्वेषी असतो तो अवनतीचा वाटसरू असतो. आणि हे त्याच्या पराभवाचं पहिलं कारण आहे, बुद्धाने सांगितलं आहे. बघा, बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा देवदत्त नावाचा भिक्खू होता. त्याच्या मनामध्ये तथागत बुद्धांच्या बद्दल द्वेष भावना होती. तो दुराचारी होता, भिक्खू संघामध्ये फूट पाडणारा होता. आणि त्याच्या सोबत सहवास केल्यामुळे अजातशत्रू सुद्धा देवदत्ताच्या सांगण्यावरून आपल्या वडिलांना म्हणजे राजा बिंबिसारांना पकडतो आणि त्यांची हत्या करतो. असे जे काही लोक असतात की जे ब्रह्मद्वेषी असतात, असा मनुष्याची नेहमी अधोगती होते. असं म्हटलं जातं की अभिधर्मामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की देवदत्ताचा जन्म हा अनेक वर्ष नरकामध्ये झालेला आहे. आणि म्हणून जो धम्मपथावर असतो, जो धम्मप्रेमी असतो, जो शीलवान असतो, सदाचारी असतो, ज्ञानी असतो, असा मनुष्य नेहमी उन्नतीच्या मार्गावर असतो. आणि जो धम्माचा द्वेष करणारा असतो, अशा मनुष्याची नेहमी अधोगती होते. बुद्ध पुढे जाऊन पराभवाचं दुसरं कारण सांगत असताना असं म्हणतात की पराभव पावणाऱ्या व्यक्तीला दुर्गुणी किंवा दुष्ट माणसं आवडतात, त्याला सद्गुणी किंवा सज्जन माणसं अप्रिय वाटतात, त्याला दुष्टांचा धम्म आवडतो आणि हे त्याच्या पराभवाचं कारण आहे. आता दुष्ट मनुष्य कोणाला समजावं तर तथागत भगवान गौतम बुद्धांनी एकदा भिक्खू संघाला विचारणा केली की भिक्खूनो, दुष्ट मनुष्य कोणाला ओळखावं. भिक्खू संघ तथागत बुद्धांना विनंती करतात की दुष्ट मनुष्य कोणाला ओळखावं हे आपण मला सांगावं. तेव्हा बुद्ध असं त्यांना म्हणतात, दुष्ट मनुष्य तो असतो की ज्याला न विचारता दुसऱ्यांचे अवगुण दाखवितो आणि विचारले असता त्यांची अक्षरशः तपशीलवार मांडणी करतो, अशा मनुष्याला दुष्ट मनुष्य समजावा. जगामध्ये अशी माणसं आहेत की त्यांना न विचारता दुसऱ्यांचे अवगुण दाखवत असतात, दुष्ट गुण दाखवत असतात. अशा मनुष्याला बुद्धांनी दुष्ट मनुष्य समजलेला आहे. बुद्ध पुढे असं जाऊन म्हणतात की जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवत नाही आणि वारंवार विचारले असता दुसऱ्यांचे गुण दाखवतो परंतु त्याचे तपशील लपवितो, अशा मनुष्याला दुष्ट मनुष्य असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे जर चांगले गुण आपण विचारले तर ते सद्गुण लपवण्याचं काम करतो आणि जेव्हा वारंवार त्याला आपण विचारण्याचं काम करत असतो त्या टायमाला
तो त्यांचे गुण सांगतो परंतु त्यांची तपशील लपवतो, अशा मनुष्याला बुद्धांनी दुष्ट मनुष्य असं समजलेलं आहे. बुद्ध पुढे जाऊन असं म्हणतात, जो मनुष्य विचारले असता आपले दोषही दाखवत नाही आणि वारंवार विचारले असता तो आपले दोष दाखवतो, अशा मनुष्याला सुद्धा दुष्ट मनुष्य समजलेला आहे. एखाद्या व्यक्तीला जर त्याचे दोष विचारले आपण किंवा त्याचे अवगुण विचारले तर ते अवगुण लपवण्याचं काम करतो, परंतु वारंवार जेव्हा त्याला आपण विचारतो तेव्हा एखादा त्याचा अवगुण सांगतो, अशा मनुष्याला सुद्धा बुद्धाने दुष्ट मनुष्य असं समजलेलं आहे. बुद्ध पुढे जाऊन असं म्हणतात, भिक्खूनो, असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपले चांगले गुण प्रकट करतो आणि मग विचारले असता बोलायलाच नको अक्षरशः तपशीलवार त्याची मांडणी करतो, अशा मनुष्यालाही बुद्धांनी दुष्ट मनुष्य समजलेला आहे. एखाद्या व्यक्तीला जर त्याचे चांगले गुण विचारले तर ते गुण सांगत असताना असे अत्यंत तपशीलवार मांडणी करतो की त्याच्याप्रमाणे असा कोणी सद्गुणी व्यक्तीने असं स्वतःला समजतो, अशा मनुष्याला दुष्ट मनुष्य असं बुद्धांनी समजलेलं आहे. आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात की जो शील सदाचाराचं आचरण करत नाही, जो व्यभिचारी आहे, जो हिंसा करणारा आहे, जो नेहमी असत्य भाषण करणारा आहे, जो काम वासनेमध्ये तृप्त आहे, अशा मनुष्याला बुद्धांनी दुष्ट मनुष्य समजलेला आहे. आणि म्हणून निसर्गाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक व्यक्ती अशा लोकांच्या सहवासामध्ये येतो की जो समविचारी लोक असतात, तत्सम गुण असणारी जी लोक असतात, अशाच लोकांच्या सहवासामध्ये येत असतो ना, अशाच लोकांचा नेहमी सहवास करत असतो. आणि म्हणून जी दुष्ट माणसे असतात ते अशा दुष्ट माणसांच्या सहवासामध्ये राहतात, कारण ते स्वतः दुष्ट असल्यामुळे, ते स्वतः सदाचाराचं पालन न करणारे असल्यामुळे, ते स्वतः हिंसा करणारे असल्यामुळे, चोरी करणारे असल्यामुळे ते सुद्धा आपले अशा लोकांबरोबर सहवास करतात की ते सुद्धा दुष्ट असतील, अशा लोकांबरोबर ते नेहमी सहवास करत असतात. बुद्ध पुढे जाऊन असं म्हणतात, मग सज्जन व्यक्ती कोणाला म्हणावं? तर बुद्धांनी सांगितलेलं आहे की या जगामध्ये 4 प्रकारची माणसं असतात. त्यातला जो पहिला मनुष्य असतो तो फक्त स्वतःचं कल्याण इच्छिणारा असतो, म्हणजे स्वतः शीलाचं आचरण करतो, स्वतः कुशल कर्म करतो, परंतु दुसऱ्याला कधीही शील पालनासाठी प्रवृत्त करत नाही, कुशल कर्म करण्यासाठी प्रवृत्त करत नाही, असा एक व्यक्ती असतो. दुसरा जो व्यक्ती असतो जो स्वतःही स्वतःचं कल्याण तर करतच नाही किंवा दुसऱ्याचंही कल्याण करत नाही, म्हणजे स्वतःही शील सदाचाराचं पालन करत नाही, त्याचबरोबर दुसऱ्यालाही शील सदाचरणाचं पालन करण्यास प्रवृत्त करत नाही, दान पुण्य कर्म करण्यास प्रवृत्त करत नाही, असा एक मनुष्य असतो. तिसऱ्या प्रकारचा जो मनुष्य असतो जो फक्त दुसऱ्याचंच कल्याण इच्छितो, म्हणजे दुसऱ्याकडून कसं शील सदाचाराचं पालन करता येईल, दुसरा व्यक्ती कसा कुशल कर्म करेल असं करण्याचा नेहमी उद्देश करणारा जो व्यक्ती असतो, अशा प्रकारचा एक व्यक्ती असतो. आणि चौथ्या प्रकारचा जो एक व्यक्ती असतो तो स्वतःचं कल्याण करता करता दुसऱ्याचंही कल्याण करतो, म्हणजे स्वतः शील सदाचाराचं पालन करता करता, दान पुण्य कर्म करता करता, कुशल कर्म करता करता दुसऱ्यालाही शील सदाचार आणि कुशल कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतो, असा एक प्रकारचा मनुष्य असतो. आणि म्हणून बुद्धांनी म्हणलेलं आहे की जो शेवटचा मनुष्य आहे, जो चौथ्या प्रकारचा मनुष्य आहे की स्वतःचं कल्याण करता करता दुसऱ्याचं कल्याण करतो, अशा मनुष्याला बुद्धांनी सज्जन मनुष्य समजलेला आहे. आणि म्हणून जो अधोगतीचा वाट सुरू असतो, अवनतीचा वाट सुरू असतो, जो अपयशी व्यक्ती असतो, जो पराभवाचा वाट सुरू असतो, असा व्यक्तीला दुष्ट माणसं प्रिय असतात. असा मनुष्य दुष्ट माणसांचा सहवास करतो. आणि म्हणून बुद्धांनी महामंगल सूत्रामध्ये म्हटलेलं आहे की असे वनाच बालानं पंडितानच सेवना पूजाच पूजनीयानं एकदम मंगलम उत्तमं. मूर्खाची संगती न करणं, शहाण्या माणसाची संगती करणं,
आणि पूजनीय लोकांची पूजा करणं हेच उत्तम मंगल आहे. ज्याला कुणाला आपल्या जीवनामध्ये प्रगती करायची असेल, उन्नती करायची असेल, अशा माणसानं नेहमी पंडितांचा सहवास करावा. तसं संत कबीर असं म्हणतात की संगत कर बडे की तो बडत बडत बड जाय, संगत कर गदे की तो फिर फिर गोता खाय. आपण अशा लोकांचा सहवास केला पाहिजे की जे शील सदाचाराचं पालन करतात, विद्वान आहेत, ज्ञानी आहेत, धम्मानुसार आचरण करणारी लोक आहेत. अशा लोकांच्या नेहमी सहवासामध्ये असलं पाहिजे. जर आपण दुष्ट लोकांच्या सहवासामध्ये आलो, दुराचारी लोकांच्या सहवासामध्ये आलो, तर आपल्या हातून सुद्धा दूषक कृत्य घडू शकतात. आणि म्हणून ज्याची अधोगती होते, जो अवनतीचा वाटसरू असतो, अशा मनुष्याला दुष्ट माणसं प्रिय असतात. तो नेहमी सज्जनांचा, सत्पुरुषांचा तिरस्कार करतो. जो धम्माचं काम करणारा व्यक्ती असतो, जो धम्मचर्या करत असतो, जो धम्म पारायण असतो, अशा मनुष्यांचा तो नेहमी तिरस्कार करतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्याची अवनती होते, त्याचा पराभव होतो. हे बुद्धांनी पराभवाचं दुसरं कारण सांगितलं आहे. बुद्ध पराभवाचं तिसरं कारण सांगताना असं म्हणतात की जो मनुष्य निद्राशील आहे, सभाप्रिय आहे, नीड उद्योगी आहे, म्हणजे प्रयत्न न करणारा आहे, आळशी असतो, क्रोधी असतो, अशा मनुष्याचा पराभव होतो. जो निद्राशील आहे, सतत झोपणारा आहे. बघा, मनुष्याचं जीवन हे अल्प आहे. मनुष्याचा मृत्यू कधी, कोठे आणि केव्हा येईल कोणीही सांगू शकत नाही. आणि या अल्प जीवनामध्ये आपली जर प्रगती साधायची असेल तर मनुष्याकडे एक विजन असणं गरजेचं आहे, एक सम्यक संकल्प असणं गरजेचं आहे, जगण्यामागचा उद्देश ठरवणं गरजेचं आहे. आणि तो उद्देश जर साध्य करायचा असेल, आपला सम्यक संकल्प जर साध्य करायचा असेल, तर प्रत्येक मनुष्यानं त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. निद्रा सोडली गेली पाहिजे. परंतु जो निद्राशील आहे, ज्याच्या समोर सम्यक संकल्प नाही, जीवन जगण्यासाठी उद्देश नाही, असा मनुष्य निद्राशील असतो, सतत झोपाळू असतो. ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी झोपतो, प्रवचनाला आला तरी प्रवचनामध्ये झोपतो. असा मनुष्य कोणतंही काम योग्य पद्धतीनं, योग्य वेळेमध्ये करू शकत नाही. आणि म्हणून अशा मनुष्याची अधोगती होते. बुद्ध म्हणतात, बुद्ध पुढे जाऊन असं म्हणतात की जो सभाप्रिय आहे, नेहमी गर्दीमध्ये राहणारा व्यक्ती, वेगवेगळ्या सभांमध्ये हजेरी लावणारा व्यक्ती, राजकीय सभांमध्ये हजेरी लावणारा व्यक्ती, मग अत्यंत महत्वाचं काम असतं ते काम बाजूला ठेवायचं आणि सभा अटेंड करायच्या. असा मनुष्य सुद्धा स्वतःची प्रगती करू शकत नाही, असं बुद्धांनी सांगितलं आहे. आणि जो निरुद्योगी आहे, आळशी किंवा प्रयत्न न करणारा आहे. बंधूंनो, आपण ज्या परिस्थितीमध्ये जन्माला आलेलो आहोत, जर एखादा व्यक्ती गरिबीमध्ये जन्माला आला असेल, दारिद्र्यात जन्माला आला असेल, तर त्यांनी स्वप्रयत्नानं दारिद्र्यावर मात केली पाहिजे. बुद्धांनी दारिद्र्याची कधीही वावा केलेली नाही. बुद्ध असं म्हणतात की गृहस्थी जीवन जगणाऱ्या माणसानं संपत्ती ही कमवलीच पाहिजे, परंतु संपत्ती कमवत असताना सदाचाराच्या मार्गानं, सम्यक अजीविकेच्या मार्गानं संपत्ती कमवली पाहिजे. आणि ज्याला खऱ्या अर्थानं स्वतःची प्रगती साधायची असेल, दारिद्र्यावर मात करून स्वतःला उन्नतीच्या मार्गावर जर न्यायचं असेल, तर त्याला काबाड कष्ट करावे लागतील, प्रयत्न करावे लागेल, तप करावं लागेल. आणि जर तुम्ही आपल्या हातून आपल्या दारिद्र्यावर जर मात करता येत नसेल, किंवा जर व्यक्ती प्रयत्न करत नसेल, निरुद्योगी असेल, तर अशा मनुष्याची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आता दीप भव असं म्हणलं जात आहे की तुम्ही स्वयं प्रकाशित झालं पाहिजे. तूच तुला घडवतो आणि तूच तुला बिघडवतो. ज्याला स्वतःची प्रगती साधायची असेल, असा मनुष्य हा त्यांनी निद्राधीन असता कामा नये. तो नेहमी कष्ट करणारा असला पाहिजे, प्रयत्न करणारा असला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने तो आपली प्रगती साधू शकतो. बुद्ध पुढे जाऊन असं म्हणतात, जो आळशी आहे, म्हणजे आज खूप पाऊस पडतो म्हणून मी आजचं काम उद्या करेन, आज खूप थंडी लागते म्हणून मी आज काम करणार नाही,
आज खूप उन्हाळा आहे म्हणून मी आजचं काम उद्या करेन, म्हणजे जो आजचं काम उद्यावर ढकलतो अशा मनुष्याला आळशी असं म्हटलं जातं. आणि असा जो आळशी मनुष्य, त्याच्या हातून कधीही कोणतं चांगलं कार्य घडू शकत नाही, तो स्वतःची कधीही उन्नती करू शकत नाही आणि म्हणून त्याची अधोगती होते. जो क्रोधी आहे, बुद्ध असं म्हणतात की वैर्यानं वैर शमत नाही तर अवैरत्वानं वैर शमतं. जर एखाद्यानं आपली हानी केली, एखाद्यानं आपल्याला दुःख दिलं म्हणून त्याच्यावर जर आपण वैर ठेवलं किंवा राग ठेवला, द्वेष ठेवला, तर या द्वेषामुळं आपण कधीही कुणावर प्रेम करू शकत नाही किंवा आपण कधीही कुणाशी मैत्री करू शकत नाही. जो क्रोधी आहे, रागीट व्यक्ती आहे, असा मनुष्य कोणताही काम योग्य पद्धतीनं करू शकत नाही. कारण रागामुळे अनेक अडचणी तयार होतात, रागामुळे अनेक नाती संबंधी तुटले जातात आणि त्यामुळे अशा मनुष्याचा पराभव होतो असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि हे पराभवाचं तिसरं कारण बुद्धांनी सांगितलेलं आहे. बुद्ध पराभवाचं चौथं कारण सांगताना असं म्हणतात की जो समर्थ असून आपल्या वयोवृद्ध आई वडिलांची सेवा करत नाही, त्यांचं भरण पोषण करत नाही, त्यांचा सांभाळ करत नाही, अशा मनुष्याचा पराभव होतो. दुर्लभ आहे माणसाचा जन्म असं म्हटलं जातं. हा मानवी जन्म जो तुम्हाला लाभलेला आहे, तो आई वडिलांच्या माध्यमातून किंवा आई वडिलांच्या कुशल कर्मामुळे तुम्हाला हा मानवी जन्म लाभलेला आहे. आणि म्हणून बुद्धांनी आई वडिलांना शिकालवाद युद्धामध्ये पूर्व दिशा अशी मानलेली आहे. म्हणजे बुद्धांनी आपल्यापेक्षा श्रेष्ठ स्थान आई वडिलांना दिलेलं आहे की जे आई वडील आम्हाला जन्म देतात, लहानाचं मोठं करतात, चांगलं संगोपन करतात, चांगले संस्कार घालतात, योग्य वयामध्ये आल्यानंतर योग्य मुलीबरोबर आपला विवाह करून देतात आणि वृद्धत्वामध्ये आपल्या संपत्तीचा वारसदार करतात. अशा आई वडिलांच्या वृद्धापकाळामध्ये त्यांची सेवा करणं, त्यांचा सांभाळ करणं, त्यांच्या आजारपणामध्ये त्यांची काळजी घेणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. जो आपल्या आई वडिलांना वेळेवर भोजन देत नाही, जो आपल्या आई वडिलांची वेळेवर संवाद साधत नाही, जो आपल्या आई वडिलांचा योग्य तो सन्मान ठेवत नाही, जो आपल्या आई वडिलांचा अपमान करतो, जो आपल्या आई वडिलांच्या आजारपणामध्ये त्यांची सेवा करत नाही, अशा मनुष्याचा पराभव होतो असं बुद्ध म्हणतात. आणि म्हणून ज्या आई वडिलांनी आम्हाला जन्म दिलेला आहे की त्यांच्यामुळे या निसर्गाची जाणीव आपल्याला झाली, आपण आपली प्रगती साधू शकलो, त्या आई वडिलांच्या वृद्धापकाळामध्ये त्यांची सेवा करणं, त्यांची काळजी घेणं, त्यांचा सांभाळ करणं हे आपले कर्तव्य आहे. परंतु आजच्या ह्या आधुनिक युगामध्ये अशी अनेक मुलं पाहायला मिळतात की जन्मदात्या आई वडिलांच्या हाताला धरून वृद्धाश्रमामध्ये सोडणारी माणसं आजही जन्माला आलेली आपण पाहतो. असंच एक उदाहरण आहे की एक व्यक्ती होता, अत्यंत उच्च शिक्षित होता आणि चांगल्या पदावर काम करत असताना अमाप संपत्ती त्यांनी गोळा केली आणि मग वृद्ध आई वडिलांचा त्याला एवढा त्रास होऊ लागला तर आई वडील मृत झाल्यानंतर, शरीर टाकल्यानंतर ते सतत आजारी असल्यामुळे त्याच्या घरामध्ये येणारी जी उच्चवर्णीय लोक होती, त्या लोकांसमोर त्यांना आई वडिलांचा मान ठेवणं किंवा आई वडिलांचा परिचय करून देणं त्याला खूप त्रासदायक वाटू लागलं. आणि म्हणून त्या आई वडिलांची सोय म्हणून बाजूच्याच एका ठिकाणी छोटीशी खोली बांधली आणि त्या खोलीमध्ये आई वडिलांचा बंदोबस्त केला आणि जवळ एक घंटा दिली की जर आई वडिलांना एखादी गरज लागली तर त्यांनी ती घंटा वाजवावी की जेणेकरून त्यांना हवेच्या ज्या काही गोष्टींची गरज लागेल ती गरज त्यांपर्यंत पोहोचवली जाईल. असंच हे त्याचं कृत्य त्याचा लहान मुलगा पाहत असतो. आई वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ती जी काही झोपडी बांधलेली होती ती झोपडी तोडण्यासाठी तो सांगत असताना त्याचा मुलगा त्याला असं म्हणतो की बाबा ही झोपडी तोडू नका, कारण ज्या टायमाला तुम्ही वृद्ध व्हाल, ज्या टायमाला तुम्ही म्हातारे व्हाल, त्या टायमाला मी तुम्हाला तिथे बसवेन किंवा तिथे तुमची राहायची सोय करेन. बंधूंनो, आपण ज्या पद्धतीनं आपल्या घरामध्ये व्यवहार करू, आपल्या आई वडिलांबरोबर कसा व्यवहार करू, त्या पद्धतीनं किंवा तो व्यवहार आपली मुलं तसेच्या तसे पाहत असतात आणि त्याचं अनुकरण ते करत असतात आणि भविष्यामध्ये ते सुद्धा आपले पालन पोषण करतील की नाही करतील यामध्ये शंका निर्माण होते.
आणि म्हणून खऱ्या अर्थानं मुलांवर योग्य वयामध्ये धर्माचे संस्कार घालणं आज आई वडिलांची जबाबदारी आहे. ज्या मुलांना आम्ही वृद्धत्वाची काठी समजतो त्या मुलांवर जर योग्य प्रकारचे धर्माचे संस्कार जर घालू शकलो नाही तर आई वडिलांची सेवा त्यांच्या हातून घडणार नाही. आणि म्हणून जो आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा करत नाही, त्यांचं पालन पोषण करत नाही, त्यांच्या आजारपणामध्ये समर्थ असून सुद्धा त्यांच्या आजारपणामध्ये खर्च करत नाही, अशा मनुष्याची अधोगती होते असं बुद्ध म्हणतात. बुद्ध पुढे जाऊन हे बुद्धांनी पराभवाचं चौथं कारण सांगितलं आहे. पराभवाचं पाचवं कारण बुद्ध असं म्हणतात की जो ब्राह्मणाला, श्रमणाला किंवा दुसऱ्या गरीब मनुष्याला किंवा दुसऱ्या धर्मगुरूला खोटे बोलून ठकवतो हे त्याच्या पराभवाचं कारण आहे. तर ब्राह्मण आणि देवता शब्द आला की आपल्या लोकांमध्ये संभ्रम तयार होतो. ब्राह्मण म्हणजे इथं हा जातीवाचक शब्द नसून बुद्धाने ब्राह्मण कुणाला म्हटलेला आहे. जर बुद्ध असं म्हणतात की न ज्याच्या ब्राह्मणो होती न ज्याच्या अब्राह्मणो कमना ब्राह्मणो होती कमना होती अब्राह्मणो, म्हणजे कोणी जन्मानं ब्राह्मण होत नाही. बुद्ध असं म्हणतात की आई ब्राह्मण आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला म्हणून तो ब्राह्मण म्हटला जात नाही. तर बुद्धांच्या मते जो ज्याचे कर्म शुद्ध आहेत, ज्याचे कर्म पवित्र आहेत, अशा मनुष्याला बुद्धांनी ब्राह्मण समजलेला आहे. आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात की जो ब्रह्मचर्याचं पालन करतो, ज्यांनी कायेला, वाचेला आणि मनाला संतुलित केलेला आहे, जो ध्यानी पुरुष आहे, अशा मनुष्याला बुद्धांनी ब्राह्मण म्हटलेलं आहे. मग श्रमण कोणाला म्हणावं की जो श्रम करणारा आहे, की जो निब्बाणाच्या मार्गामध्ये अडथळा येणारी ज्या चित्त प्रवृत्ती आहेत, जी आश्रव आहेत, ज्या तृष्णा आहेत, त्या तृष्णांवर मात करण्यासाठी प्रयत्न करणारा व्यक्ती, श्रम करणारा व्यक्ती म्हणजे श्रमण होय. ज्याला आपण भिक्खू म्हणतो किंवा ज्याला काशाय वस्त्र परिधान केलेला परिवाचक म्हणून असं म्हणतो, असा हा श्रमण. आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात की जो ब्राह्मणाला किंवा श्रमणाला किंवा दुसऱ्या एका धर्मगुरूला किंवा गरीब मनुष्याला गोड बोलून टकवतो, मुसावादा वेरमणी सिक्कापदं समाधियामी, असत्य भाषण कधीही करणार नाही. जो खोटे बोलून टाकवतो म्हणजे एखाद्या भिक्खूला जर आपल्या घरामध्ये धम्मपूजेसाठी किंवा प्रवचनासाठी बोलवल्यानंतर त्याला धम्मदान देण्यासाठी जो फसवतो, जे निश्चित केलेलं धम्मदान न देता जो आपल्या मनाप्रमाणे जे काय धम्मदान द्यायला पाहिजे तो देण्याचं काम करतो, म्हणजे ज्याच्याकडे पुष्कळ असून सुद्धा जो दुसऱ्याला धम्मदान देण्यासाठी कतरतो, अशा मनुष्याला गोड बोलून ठगवणं असं म्हटलं जातं. आणि अशा मनुष्याची नेहमी अधोगती होते असं बुद्धांनी सांगितलं आहे. आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात की जो ब्राह्मणाला, श्रमणाला किंवा दुसऱ्या कोणत्या याचकाला, धर्मगुरूला जो गोड बोलून ठगवतो, अशा मनुष्याचा पराभव होतो असं बुद्धांनी सांगितलं आहे. आणि हे पराभवाचं बुद्धांनी पाचवं कारण सांगितलं आहे. बुद्ध पुढे जाऊन असं म्हणतात की पराभवाचं सहावं कारण सांगत असताना बुद्ध असं म्हणतात की ज्याच्या जवळ विपुल धनसंपत्ती आहे किंवा धनधान्य आहे आणि त्या सर्व धनाचा तो एकटाच वापर करतो किंवा एकटाच उपभोग घेतो, हे त्याच्या पराभवाचं कारण आहे. म्हणजे ज्याच्या जवळ विपुल धनसंपत्ती आहे, अमाप पैसा आहे, संपत्ती आहे, परंतु तो कधीही दान पुण्य कर्म करत नाही, कधीही कुठल्या गरजू व्यक्तीच्या गरजेला उपयोगी पडत नाही, अशा मनुष्य स्वतःच्या संपत्तीचा फक्त एकटाच उपभोग घेत असतो. आणि म्हणून बदलून निसर्गानं आपल्या जवळ दोनच पर्याय ठेवलेले आहेत, एक तर देऊन जा नाहीतर सोडून जा. एक गोष्ट तुम्हाला सांगतो की असाच एक राजा होता, त्या राजाला 4 पत्न्या होत्या आणि 4 राण्यांपैकी 3 राण्यांवर त्याचं खूप प्रेम होतं. त्यातली जी पहिली राणी होती ती त्या राणीला नेहमी बाहेरून घरामध्ये येत असताना किंवा घरामध्ये असताना तो नेहमी तिला निहाळत असे, पाहत असतो, तिच्यावर खूप प्रेम करत असतो. दुसरी जी राणी असते त्या राणी बरोबर नेहमी सहवास करत असतो, तिच्यावरही त्याचं खूप प्रेम असतं. तिसरी जी राणी असते त्या राणीला नेहमी बाहेर फिरवायला घेऊन जात असतो,
तिच्यावरही त्याचं खूप प्रेम असतं, परंतु चौथ्या प्रकारच्या राणीवर, ती चौथी राणी असते त्या राणीवर त्याचं प्रेम नसतं. जेव्हा हा राजा मरणासन्न अवस्थेमध्ये येतो त्या टायमाला त्याला असं वाटतं की माझ्या मृत्यूच्या समयी माझ्या जवळ ह्या माझ्या चारही राण्या असल्या पाहिजेत आणि त्या माझ्या सोबत आल्या पाहिजेत. आणि म्हणून त्या तिन्ही राण्यांना एकत्र करतो आणि त्यांना प्रश्न करतो. पहिल्या राणीला असा प्रश्न करतो की माझा आता मृत्यू काळ जवळ आलेला आहे, मी मरणासन्न अवस्थेमध्ये आलेलो आहे, माझी अशी इच्छा आहे की मृत्यूच्या समयी तू माझ्या सोबत असावी. ती राणी अशी म्हणते की महाराज, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, जोपर्यंत तुमचा श्वासोश्वास चालू आहे तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, मृत्यूनंतर मी तुमच्या सोबत नसेल. दुसरी जी राणी असते हे ऐकल्यानंतर राजाला दुःख होतं आणि म्हणून दुसऱ्या राणीला प्रश्न करतो की ज्या दुसऱ्या राणी बरोबर नेहमी सहवास करत असतो त्या राणीला तो प्रश्न केल्यानंतर ती राणी त्याला असं म्हणते की महाराज, फार तर मी स्मशानभूमीपर्यंत येईन, एकदा का तुम्ही चितेवर गेलात की तुमचा आणि माझा संबंध तुटला. हे ऐकल्यानंतर राजाला पुन्हा दुःख होतं आणि म्हणून तिसऱ्या राणीला प्रश्न करतो. ती राणी अशी त्याला म्हणते की महाराज, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, मृत्यूच्या नंतर मी दुसऱ्याची होऊन जाईन. राजाला खूप दुःख होतं की ज्या तीन राण्यांवर मी एवढं प्रेम करत होतो त्या तिन्ही राजा मरणासन्न अवस्थेमध्ये असताना त्या तिन्ही राण्या माझ्या सोबत यायला तयार नाही. आणि खऱ्या अर्थानं ज्या राणीकडे त्याचं दुर्लक्ष असतं त्या चौथ्या राणीला प्रश्न करतो तेव्हा ती राणी असं म्हणते की महाराज, जोपर्यंत तुम्ही जिवंत असाल तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेनच, परंतु मृत्यूनंतर सुद्धा मी तुमच्या सोबत असेन. बंधू, तो राजा म्हणजे नक्की कोण आणि त्या राण्या म्हणजे नक्की कोण हे समजून घेणं गरजेचं आहे. तो राजा म्हणजे आपण स्वतः, आपण आपल्या जीवनाचे राजे आहोत. आणि त्या राण्या कोण आहेत त्या समजून घ्या. त्यातली जी पहिली राणी आहे ज्या राणीला नेहमी निहाळत असतो ते म्हणजे हे आपलं शरीर. मृत्यूच्या समयी, मृत्यू झाल्यानंतर हे शरीर इथंच राहतं. या शरीरावर तुमची आमची काहीच चालत नाही. त्यामुळे हे शरीर सुद्धा आपल्याला शेवटपर्यंत साथ देत नाही. दुसरी जी राणी आहे ती म्हणजे तुम्ही जन्माला घातलेली जी मुलं आहेत ती मुलं, ती मृत्यूच्या नंतर ही मुलं तुम्हाला स्मशानभूमीपर्यंत न्यायचं काम करतात. स्मशानावर म्हणजे त्या चितेवर असल्यानंतर एकदा तुम्हाला जाळल्या गेल्यानंतर पुन्हा कोणताच असा मुलगा किंवा घरातील कोणतेच असे नातेवाईक नाही की ते स्मशानात जाऊन आपल्या आई वडिलांसाठी रडतात. आणि तिसरी जी राणी आहे की ज्या राणी बरोबर नेहमी बाहेर फिरायला जात होता ती तिसरी राणी म्हणजे आयुष्यभर काबाड कष्ट करून कमवलेली संपत्ती, धनधान्य, ती संपत्ती. ती राणी काय म्हणते की तुम्ही मृत्यू झाल्यानंतर मी दुसऱ्याची होऊन जाईन. म्हणजे आयुष्यभर कमवलेली, काबाड कष्टाने कमवलेली जी संपत्ती आहे ती संपत्तीचे वारसदार आपल्या घरामध्ये तयार होतात. म्हणजे मृत्यूच्या समयी तुम्ही कमवलेली संपत्ती, धनधान्य आपल्या सोबत येत नाही. आणि जी चौथी राणी, खऱ्या अर्थाने त्या राणीकडे आपलं दुर्लक्ष होतं. ती राणी म्हणजे कुशल कर्म, जिवंत असेपर्यंत दान पुण्य कर्म केलं पाहिजे, कुशल कर्म केली पाहिजे. ती कुशल कर्म आपल्या जीवनाची संगती ठरवत असतात, मृत्यूच्या समयी आपली संगती ठरवत असतात. तीच कुशल कर्म आपल्या हातून न घडल्यामुळे आपण दुर्गतीत जातो. आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात की अमाप कमवलेली संपत्ती, या संपत्तीचा फक्त एकट्याने उपभोग घ्यायचा नसतो, त्या संपत्तीचे 4 भाग करायचे असतात बुद्ध असं म्हणतात. आणि त्याचा शेवटचा जो भाग आहे तो भाग म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे की आपल्या एकूण मिळकतीमधला 20वा भाग हा धर्म कार्यासाठी, समाज कार्यासाठी आपण दिला पाहिजे. आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलेलो आहोत त्या समाजाच्या प्रती असणारी जबाबदारीची जाणीव ठेवून आपण आपल्या संपत्तीतला काहीतरी भाग धर्म कार्यासाठी, समाज कार्यासाठी देणं गरजेचं आहे. जी अमाप संपत्ती आज आमच्या समाजाने जी कमवलेली आहे, ज्या आज समाजाची आमच्या प्रगती होत आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये तुम्हा आम्हाला जो विज्ञानवादी धर्म दिला त्या विज्ञानवादी धर्माची नुसती आम्ही कास पकडल्याने आपली प्रगती झालेली आहे. 56च्या आधीची परिस्थिती जर पाहिली तर भयानक परिस्थिती आपली होती. परंतु 56 नंतर या विज्ञानवादी धर्माचे आम्ही कास पकडल्याने आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि त्या धर्माची कास पकडल्यामुळे आज आम्ही संपत्ती गोळा करू लागलेलो आहोत.
आणि त्या संपत्तीचा सदुपयोग स्वतः घेता आपण समाज कार्यासाठी आणि धर्म कार्यासाठी दिला पाहिजे. परंतु जो फक्त संपत्तीचा उपभोग आपल्या स्वतःपुरता मर्यादित ठेवतो, कधीही दान पुण्य कर्म करत नाही, कधी कुणाच्या गरजेला उपयोगी पडत नाही, अशा मनुष्याची अधोगती होते असे बुद्धांनी सांगितले आहे. आणि हे बुद्धांनी मानवाच्या जीवनाच्या पराभवाचं 6वं कारण सांगितले आहे. बुद्ध पुढे जाऊन असं म्हणतात की जो आपल्या कुळाचा, संपत्तीचा, जातीचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टांचा तिरस्कार किंवा द्वेष करतो, हे त्याच्या पराभवाचं कारण आहे. आपल्या कुळाचा, संपत्तीचा आणि जातीचा अभिमान बाळगणाऱ्या माणसाचा पराभव होतो असं बुद्धांनी सांगितलं आहे. मनुष्य उच्च जातीमध्ये जन्माला आला किंवा कोणत्या जातीत, कोणत्या कुळात जन्माला यावं हे आपल्या हातामध्ये नाही. परंतु बुद्ध असं म्हणतात की उच्च जातीत जन्माला येण्याचा अभिमान बाळगण्यापेक्षा आपल्या आचरणाचा, आपल्या कुशल कर्माचा आपण अभिमान बाळगणं गरजेचं आहे. उच्च जातीत जन्माला येऊन जर आपल्या हातून अकुशल कर्म घडत असतील, एखादा व्यक्ती जर ब्राह्मण समाजामध्ये जन्माला येऊन जर त्याच्या हातून हिंसा घडत असेल, तो चोरी करत असेल, व्यभिचारी असेल, खोटे बोलणारा असेल, दारू पिणारा असेल, अकुशल कर्म करणारा व्यक्ती असेल, तर उच्च जातीत जन्माला येऊन सुद्धा अशा मनुष्याला श्रेष्ठ समजलं जात नाही. परंतु नीच कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा जर तो आचरण शुद्ध ठेवत असेल, जो कधी हिंसा करत नसेल, कधी चोरी करत नसेल, कधी व्यभिचार करत नसेल, कधी खोटं बोलत नसेल, कधी व्यसन करत नसेल, तो नेहमी कुशल कर्म करत असेल, असा मनुष्य त्या जातीत जन्माला येऊन सुद्धा अशा मनुष्याला श्रेष्ठ समजलं जातोय. उदाहरण जर घ्यायला गेला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशूद्र जातीमधल्या महार जातीमध्ये जन्माला आले आणि विद्वत्तेचे महामेरू बनले. आज बाबासाहेबांना जगामधला सर्वात विद्वान पुरुष म्हणून गणलं गेलेलं आहे. सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून म्हटले जातं बाबासाहेबांना. शूद्र जाती जन्माला येऊन उच्च कर्म केल्यामुळे, कुशल कर्म केल्यामुळे किंवा उच्च तत्वज्ञान मांडल्यामुळे, उच्च शिक्षित झाल्यामुळे ते सर्वश्रेष्ठ ठरलेले आहेत. आणि म्हणून आपल्या जातीचा, आपल्या कुळाचा, आपल्या संपत्तीचा अभिमान कुणीही बाळगू नये. तर बुद्ध असं म्हणतात की आपल्या आचरणाचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, आपण आपल्या कुशल कर्माचा अभिमान बाळगला पाहिजे. संपत्ती ही नश्वर आहे. आज जो गरीब आहे तो उद्या श्रीमंत होईल, आजचा श्रीमंत उद्या गरीब होईल. संपत्ती ही कायमस्वरूपी राहणार नाही. आणि म्हणून माझ्याकडे अमाप संपत्ती आली, मी उच्च जातीमध्ये जन्माला आलो, उच्च कुळामध्ये जन्माला आलो, म्हणून मी इतर लोकांची अवहेलना करणं हे योग्य नाही. बघा, उपाली न्हावी म्हणजे उपाली न्हावी हे न्हावी समाजामध्ये जन्माला आले, पण विनय पिटकाचे प्रमुख नेमण्यात आलं. म्हणजे कोणत्या जातीत जन्माला आला त्याला महत्व नसून तुम्ही केलेली जी कर्म आहे त्या कर्मावर तुमचं श्रेष्ठत्व ठरतं. आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात की जो आपल्या कुळाचा, संपत्तीचा किंवा जातीचा अभिमान बाळगतो आणि अभिमान बाळगत असताना आपल्या नेहमी अवहेलना करतो, अशा मनुष्याचा पराभव होतो असं बुद्ध म्हणतात. आणि हे पराभवाचं बुद्धांनी 7वं कारण सांगितलं आहे. बुद्ध पराभवाचं 8वं कारण सांगत असताना असं म्हणतात की जो व्यक्ती व्यभिचारी आहे, मद्यपी आहे, जुगारी होऊन धनसंपत्ती मिळवतो आणि तो पुन्हा पुन्हा घालवतो, हे त्याच्या पराभवाचं कारण आहे. जो व्यक्ती व्यभिचारी आहे, परस्त्री गमन करणारा व्यक्ती आहे, काम वासनेमध्ये तृप्त असलेला व्यक्ती आहे, असा जो व्यक्ती आपली संपत्ती त्या मार्गाने घालवत असतो. एखादा व्यक्ती जर काम वासनेमध्ये तृप्त असेल, व्यभिचारी असेल, तर ती काम वासनेची लत भागवण्यासाठी कमवलेली संपत्ती त्या मार्गाने जो घालवीत असतो. एखादा जो व्यक्ती जर मद्यपी असेल, दारू पिणारा असेल, तर दारूची लत भागवण्यासाठी महिन्याभरामध्ये मिळवलेली जी मिळकत आहे ती मिळकत ती दारूची लत भागवण्यासाठी घालवतो. जो मद्यपी व्यक्ती आहे तो स्वतःच्या आर्थिक नुकसान तर करतच असतो, शारीरिक नुकसान सुद्धा करत असतो, सामाजिक नुकसान सुद्धा करत असतो आणि त्यामुळे त्याचा पराभव असतो. म्हणजे मद्यपानाची लत भागवण्यासाठी कमवलेली संपत्ती त्या मार्गाने घालवतो. त्याचबरोबर एखादा व्यक्ती जर जुगारी असेल,
सुरुवातीला जुगार खेळत असताना जिंकत असतो तोपर्यंत त्याला आनंद वाटतो आणि मग सर्व जिंकलेला पैसा त्याच्या मनामध्ये लोभ निर्माण होतो, मोह निर्माण होतो, आसक्ती निर्माण होते आणि पुन्हा पुन्हा जास्त पैसा कमवण्याच्या नादामुळे पुन्हा जुगार खेळताना कमवलेलं सर्व त्या जुगारामध्ये गमवून बसतो. अशा मनुष्याची अधोगती होते असं बुद्ध म्हणतात. जुगारावर महाभारत घडलं आपल्या सर्वांना माहीत आहे. ज्या पांडवांनी आपली संपूर्ण संपत्ती घालवली, संपत्तीच नव्हे तर आपली पत्नी सुद्धा जुगाराला दाव लागली होती आणि शेवटी महाभारत घडलेलं आहे. आणि म्हणून जो व्यक्ती जुगारी आहे, या ठिकाणी आपल्या बोलत म्हणतात की जो व्यक्ती व्यभिचारी आहे, मद्यपी आहे, जुगारी होऊन धनसंपत्ती मिळवतो, ती पुन्हा पुन्हा त्या मार्गाने घालवतो आणि त्यामुळे त्याचा पराभव होतो असं बुद्धांनी सांगितलं. आणि हे पराभवाच्या ठिकाणी 8वं कारण सांगितलं आहे. बुद्ध पुढे जाऊन पराभवाचं 9वं कारण सांगत असताना असं म्हणतात की जो व्यक्ती स्वतःच्या पत्नीच्या सहवासात संतोष न मानता वेश्यागमन किंवा परस्त्री गमन करतो, हे त्याच्या पराभवाचं कारण आहे. विवाह नातं, जे विवाहाचं नातं हे प्रेमाने बांधलेलं आणि विश्वासाचं नातं आहे. आणि जो पुरुष आपल्या पत्नीला फसवून अशा परस्त्री गमन करत असतो, त्यामुळे त्याची अधोगती असे होते असे बुद्ध म्हणतात. कारण आपण मंगल परिणयाच्या टायमाला पती पत्नीकडून कर्तव्य त्यावेळी प्रतिज्ञा वधून घेतो की मी माझ्या पत्नीचा सन्मान राखेन, तिचा अवमान करणार नाही, तिला अन्नधान्याने संतुष्ट ठेवीन, अलंकाराने भोजनाने संतुष्ट ठेवीन आणि मी अनिती व अनाचारापासून दूर राहीन अशी आपण प्रतिज्ञा घेतो. म्हणजे या पत्नीला बुद्धांनी पश्चिम दिशा मानलेली आहे. त्या पत्नीची एकनिष्ठ न राहता, तिच्याशी प्रेमाने न राहता तिला फसवून परस्त्री गमन करतो किंवा वेश्यागमन करतो, असा मनुष्य आपली अधोगती करतो. कारण विवाह संस्था ही ज्याला म्हटलं जातं की विश्वासाचं नातं जुळलं जातं आणि हे विश्वासाचं नातं मग पती पत्नीमध्ये राहत नाही आणि त्यामुळे कुटुंबामध्ये वाद निर्माण होतात, कुटुंबामध्ये विवाद निर्माण होतात आणि त्यामुळे जे कौटुंबिक स्वास्थ्य असतं ते स्वास्थ्य बिघडून जातं आणि त्यामुळे त्या कुटुंबाची किंवा त्या व्यक्तीची अधोगती होत असते. आणि म्हणून सुद्धा असं म्हणतात की आपण आपल्या पत्नीबरोबर नेहमी तिचा नेहमी सन्मान ठेवला पाहिजे, तिचा नेहमी आपण आदर केला पाहिजे, आपण नेहमी तिच्याशी एकनिष्ठ असलं पाहिजे, आपण कधीही अनाचारापासून अलिप्त राहिलं पाहिजे. आपण जेव्हा तिच्याशी प्रेमानं राहू, आपण तिचा नेहमी सन्मान ठेवू, तर जेवढं काही तिच्यावर प्रेम करायचं करण्याचा आपण प्रयत्न, जो व्यक्ती आपल्या पत्नीबरोबर एकनिष्ठ राहतो तोपर्यंत त्याची प्रगती होत असते. परंतु जो पत्नीला फसवितो, कारण स्त्रियांना म्हणजे प्रत्येक पत्नीला आपला पती काय करून आलेला आहे, कुठे त्याचं चुकीचं पाऊल पडलेलं आहे याची जाणीव प्रत्येक स्त्रीला होत असते. आणि ही एकदा त्याला जाणीव झाली की मग त्या घरामध्ये वादविवाद निर्माण होतात आणि शेवटी कौटुंबिक स्वास्थ्य बिघडून जातं आणि मग घरामध्ये अपयश चालू होतं, अवनती चालू होते. आणि म्हणून सुद्धा असं म्हणतात की जो व्यक्ती स्वतःच्या पत्नीच्या सहवासामध्ये संतोष न मानता किंवा संतुष्ट न राहता वेश्यागमन किंवा परस्त्री गमन करतो, अशा मनुष्याचा पराभव होतो. हे बुद्धांनी पराभवाचं 9वं कारण सांगितलं आहे. जो पुरुष गतयौवन किंवा वयोवृद्ध असून एखाद्या लहान वयाच्या मुलीशी विवाह करतो व तिच्या ईर्षेनं शांत झोपत नाही, हे त्याच्या पराभवाचे कारण आहे. जोपर्यंत पुरुष तारुण्य अवस्थेमध्ये असतो तोपर्यंत शारीरिक कष्ट घेण्याची ताकद किंवा शारीरिक कष्ट चांगल्या पद्धतीने करू शकतो. परंतु एकदा मनुष्य गतयौवन म्हणजे वयोवृद्ध होतो, वृद्धत्वाकडे जातो, तेव्हा त्याच्याकडून शारीरिक कष्ट होत नसतात. असा व्यक्ती आपल्या पत्नीला कधीही संतोष ठेवू शकत नाही किंवा समाधानी ठेवू शकत नाही. आणि मग एखादा वयोवृद्ध व्यक्तीनं जर एखाद्या तरुण मुलीबरोबर जर विवाह केला तर त्याच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण होते, मनामध्ये संशय निर्माण होतो की मी आता वृद्धत्वाकडे गेलेलो आहे, माझी पत्नी तरुण आणि सुंदर आहे, मी माझ्या पत्नी काय करत असेल, या विचारांमध्ये नेहमी राहतो, चिंतेमध्ये राहतो आणि मग त्याला शांत झोप येत नाही आणि नेहमी पत्नीवर अविश्वास ठेवत असतो.
पत्नीचा नेहमी विश्वास करत असतो आणि त्यामुळे अशा व्यक्तीचा पराभव होतो असं बुद्ध म्हणतात। आणि म्हणून बुद्ध पराभवाचं जे 10वं कारण सांगताना असं म्हणतात की जो पुरुष गतयौवन किंवा वयोवृद्ध असूनही एखाद्या लहान वयाच्या मुलीशी विवाह करतो आणि मग तिच्या ईर्षेने तो शांत झोपत नाही, हे त्याच्या पराभवाचं 10वं कारण बुद्धांनी सांगितलं आहे। बुद्ध पुढे जाऊन पराभवाचं 11वं कारण सांगत असताना असं म्हणतात की जो मनुष्य व्यसनी आणि उजळ्या स्त्रीला किंवा पुरुषाला जो अधिकार पदावर नेमतो ते त्याच्या पराभवाचं कारण आहे। गृहस्थी जीवन जगत असताना मनुष्य उदरनिर्वाहासाठी जे काही कमवत असतो ते कमवल्यानंतर आपल्या घरातील एखाद्या आपल्या पत्नीकडे किंवा आपल्या आईकडे महिन्याभराची मिळकत आणून देत असतो। पण जर पत्नीला व्यवहार कसा करावा, कौटुंबिक व्यवहार कसा करावा हे जर त्याचं आकलन केलं नसेल, ती जर उघडी असेल किंवा ती जर व्यक्ती एखादा व्यक्ती जर घरातला कुटुंब प्रमुख असेल आणि तो प्रमुख जर उजळा असेल किंवा व्यक्ती असेल तर असा मनुष्य कितीही आपण संपत्ती कमवून त्याच्या हातामध्ये दिली तरी तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह योग्य पद्धतीने करू शकत नाही। तो आपल्या कुटुंबाला नेहमी अधोगतीकडे नेतो। आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात की संतुलित जीवन, ज्याला वेदपंच पुस्तकामध्ये बुद्धांनी संतुलित जीवन म्हणजे नक्की काय सांगितलं आहे। त्या संतुलित जीवनामध्ये बुद्ध असं म्हणतात की मनुष्यानं मिळकतीपेक्षा खर्चाची बाजू ही कमी असावी असं बुद्ध म्हणतात। आपण महिन्याभरामध्ये जी काय मिळकत कमवतो त्या मिळकतीपेक्षा खर्च हा आपला कमी असावा, परंतु ज्याचा मिळकतीपेक्षा खर्च जास्त असतो असा मनुष्य कर्जबाजारी होतो आणि त्यामुळे अशा मनुष्याचा पराभव होतो। आणि म्हणून बुद्धांनी ज्याला संपत्तीचे 4 भाग करायला सांगितले त्यातला पहिला भाग बुद्ध असं म्हणतात की त्या पहिल्या भागाचा खर्च आपण आपल्या नेहमीच्या उदरनिर्वाहासाठी किंवा कौटुंबिक जो व्यवहार असतो त्या व्यवहारासाठी आपण तो खर्च केला पाहिजे। दुसरा जो खर्च आहे तो बुद्ध असं म्हणतात की जर एखादा आपण व्यवसाय करत असू तर व्यवसायासाठी आपण त्याचा खर्च केला पाहिजे। तिसरा जो खर्च आहे, तिसरा जो भाग आहे त्या संपत्तीचा तिसरा भाग भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणींसाठी आपण तो पैसा जमवून ठेवला पाहिजे। आणि चौथा जो भाग आहे बुद्ध असं म्हणतात की आपल्या मिळकतीमधला 20वा भाग आपण धर्मकार्यासाठी, समाजकार्यासाठी, दान स्वरूपात देण्यासाठी किंवा दान पुण्य करण्यासाठी आपण ठेवला पाहिजे। आणि ज्या स्त्रीला किंवा ज्या पुरुषाला हे संतुलित जीवन म्हणजे नक्की काय कळलं, ज्याला व्यवहार कसा करावा हे कळलं, त्या मनुष्याची कधीही अधोगती होत नाही। परंतु जो मनुष्य उजळा असेल, व्यसनी असेल, तो व्यसनाच्या आहाराने आणि उजळा असल्यामुळे जी काही संपत्ती कमवतो ती संपत्ती त्या मार्गाने घालून बसतो आणि शेवटी तो अवनतीला जातो, त्याचा पराभव होत असतो। आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात की जो मनुष्य व्यसनी आणि उजळ्या स्त्रीला किंवा पुरुषाला जो अधिकार पदावर नेतो त्या मनुष्याची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही। बुद्ध पराभवाचं 12वं कारण सांगत असताना असं म्हणतात की जो क्षत्रिय कुळात जन्मला, गरीब असून अवास्तव हाव धरतो आणि मोठी राजसत्ता मिळवून पाहतो हे त्याच्या पराभवाचं कारण आहे। प्रत्येक माणसानं आपली बौद्धिक आणि शारीरिक पातळी ओळखायला पाहिजे। एखाद्या क्षत्रिय कुळात जन्माला आला असून सुद्धा जर तो गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला आहे आणि राजसत्ता हस्तांतरित करण्याचं जर तो स्वप्न पाहत असेल तर ते स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकत नाही। आणि ते स्वप्न पूर्ण होत नसल्यामुळे आपण नेहमी आसक्तीमध्ये राहतो आणि शेवटी मनुष्याचा पराभव होतो। आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात की आपण आपल्या प्रत्येकानं आपली शारीरिक आणि बौद्धिक पातळी समजून अशा प्रकारे आपण प्रत्येकानं स्वप्न किंवा आपलं विजन ठरवणं गरजेचं आहे। आणि ते विजन पूर्ण करायचं असेल, तो उद्देश पूर्ण करायचा असेल तर आपण प्रत्येकानं काबाड कष्ट करणं गरजेचं आहे। आणि जो मनुष्य हे काबाड कष्ट करून योग्य विजन किंवा योग्य उद्देश जर परिपूर्ण करत असेल तर अशा मनुष्य नेहमी उन्नती पथावर असतो। परंतु जो क्षत्रिय कुळात, गरीब कुळात जन्माला येऊन सुद्धा मोठी अवास्तव भाव ठेवत असेल अशा मनुष्याचा नेहमी पराभव होतो असं बुद्ध म्हणतात। आणि अशा प्रकारे बुद्धांनी मानवी जीवनाच्या अधोगतीची जी 12 कारणं सांगितली आहेत ज्याला पराभव सूत्र म्हणून म्हटलं जातं, ते पराभव सूत्र खऱ्या अर्थानं हा एक तासाचा विषय नाही आहे, तर प्रत्येक कारणावर अर्धा तासाचं प्रवचन होऊ शकतं, परंतु हा 1 तासामध्ये विषय बसवण्यात आलेला आहे। आणि म्हणून असं म्हणतात ही जी काय 12
पराभवाची कारण ज्ञानी सत्वान पंडित तत्वज्ञानी व्यक्ती आहे तो जाणून घेतो आणि योग्य समजून घेऊन त्यावर तो विजय मिळवतो असा मनुष्याची कधीही अधोगती होत नाही. आणि म्हणून म्हणतो आपण ही जी काही सूत्र आहे सरकारने भूतानी जी काही सूत्र सांगलेली आहे म्हणजे महामंगल सूत्र असो, पराभव सूत्र असो, कालाम सूत्र असो, ब्रह्मज्ञान सूत्र असो, वसन सूत्र असो, या प्रत्येक सूत्रांना समजून घेणं गरजेचं आहे. आणि नुसतं समजून घेऊन करणार नाही तर धर्म कायेन पोचतो असं म्हटलं जातं. जो धर्म मी आईचा श्रवण केला तो समजून घेऊन चिंतन मनन करून तो प्रत्यक्षात आचरणात आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी माझ्या विषयाला समारोप करत असताना शेवटची गोष्ट सांगेन. आणि ती गोष्ट अत्यंत जीवनाला महत्वाची अशी गोष्ट आहे की असाच एक राजा होता आणि त्या राजाला असं नेहमी वाटायचं की माझ्या नगरामधील सर्व माणसं ही सुखी असावी, श्रीमंत असावी, कोणीही दरिद्री नसावा, कोणीही दुःखी नसावा. आणि मग एक दिवस राजा आपल्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन आपल्या राज्यामध्ये फेरफटका मारत असताना एका नगरीमध्ये छोटीशी त्याला झोपडी दिसते. आणि मग ती फडकी धडकी झोपडी पाहिल्यानंतर त्या राजाच्या मनामध्ये दुःख निर्माण होतं. आणि असा हा कोण दरिद्री व्यक्ती आहे की जो माझ्या नगरामध्ये एवढा दुःखी आहे, दरिद्री आहे. आणि मग आपल्या अधिकाऱ्यांना सांगतो की त्या व्यक्तीला आपल्या राजवाड्यामध्ये बोलवा. त्या व्यक्तीला राजवाड्यामध्ये बोलवल्यानंतर त्याला त्याच्या दारिद्र्याची कारणं विचारली जातात. ती कारणं सांगल्यानंतर राजाच्या मनामध्ये करुणाभाव निर्माण होतो, दयाभाव निर्माण होतो. आणि मग तो राजा त्या व्यक्तीला 1 एकर चंदनाची बाग दान करतो. हा व्यक्ती आनंदी होतो. चंदनाची बाग मिळाल्यानंतर राजाला असं वाटतं की आता हा दरिद्री व्यक्ती श्रीमंत होऊन जाईल. काही काळानंतर, काही वर्षानंतर पुन्हा एकदा राजा आपल्या राज्याचा फेरफटका मारत असताना त्याच नगरामध्ये त्याच ठिकाणी तीच झोपडी त्याच अवस्थेमध्ये दिसते. राजाला दुःख निर्माण होतं की अरे मी ह्या व्यक्तीला 1 एकराची चंदनाची बाग दान दिली तरी हा व्यक्ती दरिद्री. पुन्हा एकदा त्याला बोलवण्यात येतं आणि बोलवल्यानंतर पुन्हा विचारलं जातं की या चंदनाच्या बागेचं तू काय केलं. हा दरिद्री व्यक्ती असं म्हणतो की महाराज त्या चंदनाच्या बागेमध्ये चंदनाची लाकडं तोडून मी त्याचा कोळसा तयार केला आणि कवडीमोल भावाने मी विकला. म्हणजे जगामध्ये असा पहिला दरिद्री व्यक्ती आहे की त्याने चंदनाच्या लाकडापासून कोळसा निर्माण केला. राजा त्याला म्हणतो अरे एक तरी दाखवा आहे का तुझ्याकडे. महाराज मी माझ्या कुऱ्हाडीला चंदनाचा दांडा बनवून दिलाय. आपण सर्व शेतकरी वर्गातील लोक आपल्या कुऱ्हाडीला चंदनाचा दांडा असतो त्याचा विचार करा. मग राजा म्हणतात की जा धावत तो लाकडाचा जो कुऱ्हाडीचा दांडा आहे तो दांडा घेऊन ये. हा धावत धावत घरी जातो. म्हणजे तो कुऱ्हाडीचा दांडा घेऊन येतो. राजाला देतो. आणि मग राजा त्याला म्हणतात की बाजूला एक लाकूड म्हणजे लाकूड व्यापारी आहे त्याच्यामध्ये जाऊन चंदनाचा कुऱ्हाडीचा दांडा त्याला मी तो विचारानंतर त्याला मोबाईल पैसा मिळतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मासाठी चंदनाची बाग आपल्याला दिलेली आहे. त्याचं महत्त्व समजून त्याचं आचरण जर आपण केलं तर आपली प्रगती होईल. नंतर जर तो धर्म त्या धर्माचं आचरण जर आम्ही केलं नाही तर तो दरिद्री व्यक्ती जसा दरिद्री राहिला त्यासारखे पुन्हा आपण दरिद्री झाल्याशिवाय राहू शकत नाही. त्या व्यक्तीसारखा आपली अधोगती किंवा पराभव झाल्याशिवाय राहू शकत नाही. आणि म्हणून धर्म किती समजला किंवा धर्माचं अध्ययन किती केलं, किती शुद्ध मला पाठ झाली, किती जी चांगल्या पद्धतीने धर्म समजून घेतला याला महत्व नसून जो धर्माचा प्रत्यक्ष अनुभव घेतो, धर्माचं प्रत्यक्ष अनुकरण करतो अशा मनुष्य कधीही पराभव होत नाही. असा मनुष्य नेहमी यशस्वी होतो आणि तो सुखी होतो. म्हणून आपल्या सर्वांच्या प्रती या ठिकाणी मंगल कामना करतो. मी बौद्धधन पंचायत समिती या समिती अंतर्गत असणारी आमची बौद्धाचार्याची संस्कार समिती या संस्कार समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय मंगेश पवार होते आणि चिटणीस आदरणीय मनोहर मोरे होते यांनी या ठिकाणी मला जी संधी उपलब्ध करून दिली. आणि माझं अल्पज्ञान जे काही मी वाचन करून आलो होतो की जो धर्म जो काय मला कळला होता तो धर्म मी आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी नौका आहे आपल्या सर्वांसमोर नौका आहे समजावं आणि मला क्षमा करावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, कल्याण व्हावं आपल्या सर्वांच्या प्रती
मंगल कामना करून मी इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.